जसं की तुम्हाला माहीत आहे, लगातार 4 ते 5 दिवस झालं पाऊस पडत आहे. एनडीआरएफचे पथक हे 1 तारखेला जिथं डिप्लॉय झालं होतं. त्याच्यानंतर आता 2 दिवसापूर्वी आम्ही बाजार भोगाव येथे ट्रेनिंग पण केलेलं आहे. तसेच तिथल्या लोकांना पण अवेअरनेस प्रोग्राम पण चालवलेला आहे. जिथं आम्ही जसं बाजार भोगाव या ठिकाणी आम्ही केलं होतं अवेअरनेस प्रोग्राम वगैरे आणि ट्रेनिंग बोट ट्रेनिंग पण केलेलं आहे. पण आता जे पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी वाढत आहे नदीचे. आत्ता सध्या 33 फूट आहे आणि जसे जवळचे इलाके एरिया आहे तो जो म्हणजे फ्लडेड होऊ शकतो, तिथं आमची पाहणी चालू आहे आमच्या टीमसोबत, किंवा कुठंपर्यंत पाणी जाऊ शकतं आणि तिथे आसपास एरिया कोणतं कसा रूट असू शकतो पोहोचण्याचा, ते तेवढे पाहणी चालू आहे आमची. आमच्याकडे एनडीआरएफचं एक पथक आहे कोल्हापूरमध्ये, त्यात 30 जवान आहेत आणि सर्व इक्विपमेंट सहित आम्ही इथं एस्टॅब्लिश झालो आहोत. आता पाहणी आम्ही म्हणजे इथंच केली. आता बंधारा केला तिथं, राजाराम बंधारा केला तिथं, पण एवढी काय परिस्थिती म्हणजे वाईट नाही आहे, चांगलं ठीक आहे. आणि बाकी इथं पण आहे, पाणी अजून खाली आहे, अलर्टच्या खालीच आहे. असा अलर्ट आहे आपला 39 आणि डेंजर लेवल आहे 43. नदीकडच्या गावांना हेच आव्हान आहे की जसे पाण्याचं लेवल वाढते तर त्यांनी आपलं म्हणजे इव्हॅक्युएट व्हावं तिथनं, आणि नाहीतर आम्ही आहोत त्यांना इव्हॅक्युएट करायला. आम्ही त्यांच्यासाठी तत्पर आहोत तिथे कोल्हापूरमध्ये.